तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. आणि मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की मी तुमच्या बिरादरीचा माणूस आहे, मी तुमच्या कुटुंबाचा सदस्य आहे. आणि मी का म्हणतोय, केवळ मंत्री किंवा सांस्कृतिक मंत्री म्हणून नाही, मी सुद्धा असाच एकदा नाही दोनदा पोळलेला निर्माता आहे. मी 2 सिनेमे आणि अजून माझे पैसे रिकव्हर झालेले नाही. त्यामुळे त्या दुःखाची मला पूर्ण कल्पना आहे. आपण हा संवाद चालू ठेवूया आणि त्यातनं येणाऱ्या योग्य सूचनांना न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न मंत्री म्हणून माझा असेल एवढं आश्वासित करतो आणि आपल्याकडनं पुढे कार्यक्रमाला जाण्याची परवानगी मागतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर, आपली उपस्थिती आमच्यासाठी अत्यंत प्रार्थनीय आणि आशादायी आहे की येत्या काळात मराठी सिनेसृष्टीचं भविष्य उज्ज्वल असेल. या ठिकाणी स्वागत करावं आणि उदय घारे सरांना विनंती करतो आपणही या ठिकाणी सरांचं या ठिकाणी जोरदार स्वागत करा. जोरदार टाळ्याच्या गजरात आपण स्वागत करावं. सर क्लोज आहे जरा. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष इंग्रजी बोलतात. इथे एक युनिक असं एक इनिशिएटिव्ह काय केलंय मेघराज सरांबरोबर आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट संघटना महामंडळाबरोबर. मी मीडिया शिपर्स नावाच्या प्लॅटफॉर्मचा CEO आहे आणि एक माझं एक खूप मी मराठी असून मराठी इंडस्ट्रीसाठी काहीतरी करायचं असं माझं ध्येय होतं. आणि सॉरी आणि मेघराज सरांच्या सपोर्टने आणि संघटनेच्या सपोर्टने आम्हाला एक खूप छान अपॉर्च्युनिटी मिळाली की हे प्लॅटफॉर्म जे आम्ही बनवलं आहे ते एक सिंपल प्लॅटफॉर्म आहे, ओपन प्लॅटफॉर्म आहे की फिल्म डायरेक्टर्स, प्रोड्युसर, निर्मात्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळेल ज्यांनी त्यांचा पिक्चर प्रॉपरली तो रेडी हो ग्लोबल डिस्ट्रीब्युशनसाठी. मराठी लँग्वेज विश्वभरात पसरेल, वेगळ्या वेगळ्या लँग्वेजेसमध्ये डब करून पसरेल. आणि नाही, आज आपण पाहतोय की मराठी चित्रपटाला थेट मार्केट उपलब्ध करून द्यायचा आमचा मोठा प्रश्न महामंडळातर्फे होता, मराठी निर्मात्यांकडे होता. मीडिया शिपर्स ही कंपनीला ज्यावेळेस आम्ही अप्रोच झालो आणि आम्ही त्यांना विनंती केली की आमच्या निर्मात्यांसाठी काहीतरी आपण एक चांगलं मार्गदर्शन करावं. मीडिया शिपर्स एक अतिशय चांगला प्लॅटफॉर्म यातून माध्यमातून मिळत आहे की ज्यातून मराठी चित्रपट त्यांच्या वेबसाईटला मराठी आपण चित्रपट टाकल्यानंतर जगातले सर्व बायर्स हे आपल्याला नेहमी वाटते की बायर्स कुठं असतात, नेमके कोण घेतं, कुठल्या देशात पिक्चर चालतील, मग मी डब कसं करायचा, मी त्याला रिमेक कसा करायचा, सबटायटल कसं करायचं. तर हे सर्व मार्गदर्शन हे मीडिया शिपर्स करणारे अतिशय चांगले लोक आहेत, मराठी लोक आहेत. त्यांनी देशात परदेशात जाऊन अतिशय चांगला टेक्नॉलॉजीचा वापर करून आपल्याला कुठलेही पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट न करता आपले चित्रपट त्या प्लॅटफॉर्म कसे टाकता येतील, आपल्याला जगातले चांगले बायर्स कसे येतील ते मीडिया शिपर्सतर्फे आपल्याला मार्गदर्शन केलं जाणार आहे. त्यामुळे हा चांगला प्लॅटफॉर्म आहे. मराठी निर्मात्यांनी याचा फायदा घेतला पाहिजे असं मला वाटतं. तर सुरुवातीला नाव सांगा. हो, मी उदय घारे, CEO को फाउंडर ऑफ मीडिया शिपर्स. पहिले तर मला मेघराज सरांचा आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ यांचा आभार मानतो मी की त्यांनी आम्हाला हे प्लॅटफॉर्म चांगला म्हणजे दिला आहे. पहिल्या दिवशी आम्ही त्यांना सांगितलं मीडिया शिपर्सबद्दल तर ते इमिजिएटली त्यांनी म्हटलं की हे खूपच चांगलं आहे. आणि आमचा जो उद्देश आहे मीडिया शिपर्सचा तो हा आहे की निर्माता आणि दिग्दर्शक यांना एक ओपन, सिंपल आणि चांगला प्लॅटफॉर्म मिळावा ज्यांनी ते आपलं पिक्चर, आपला मूवी जे काय आहे ते चांगला प्रेझेंट करू शकतात. विनामूल्य त्यांना फ्री सबस्क्रिप्शन आहे. आणि दुसरी म्हणजे कुठल्याही प्रकारचं कमिशन नाही आहे. हे ओपन मार्केट आम्ही ठेवलेलं आहे. आमचा उद्देशच हा आहे की ज्यांनी पिक्चर बनवला आहे त्याला सगळ्याचा सगळा बेनिफिट मिळायला पाहिजे. आणि याच्याहून चांगलं प्लॅटफॉर्म आज आम्हाला मिळालं आहे. आणि एवढे 300 प्रोड्युसर्स आज आले, त्यांच्याशी आम्हाला डायरेक्ट बोलता येईल. आणि मीडिया शिपर्स
हे एक आम्हाला मुवमेंट क्रिएट करायचं आहे भारतात आणि महाराष्ट्रात, की मराठी पिक्चर्सला जगभरात ते डिस्ट्रीब्युशन मिळालं पाहिजे, त्यांना वाव मिळाला पाहिजे. आजच्या सेशनमध्ये आम्ही हे त्यांना सांगणार आहे की कसं पिक्चर्सला आपण डिस्ट्रीब्यूट करू शकतो, काय काय वेगळे वेगळे मॉडेल्स आहेत, बिझनेस मॉडेल्स, ज्यांनी मराठी फिल्म मेकर्सला त्यांचे जे मेहनत आहे त्याचं रिटर्न्स मिळेल. माझं नाव अशोक राणे आणि मी गेली 50 वर्ष मीडियामध्ये आहे. फिल्म क्रिटिक म्हणून आहे, फिल्म चित्रपट अभ्यासक म्हणून आहे, डॉक्युमेंटरीज करतो. जगातल्या 220 इंटरनॅशनल फेस्टिवलला गेलेलो आहे. आज मी इथे का आहे, तर मीडिया शिपर्स आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट मंडळांनी हा जो उपक्रम घेतलेला आहे, तर अशा प्रकारचे उपक्रम मराठीमध्ये होणं गरजेचं आहे. कारण अलीकडे आपण सतत पाहतो, ऐकतो की मराठी सिनेमात खूप चांगले सिनेमे येतात, नॅशनल अवॉर्ड मिळतात, काही परदेशात जातात, पण तरी आपल्याला थिएटर मिळत नाही, आपले बिझनेसचे वांदे असतात, आपले मग मराठी म्हणून प्रेक्षक भावत नाही, चॅनल घेत नाही, हे सगळे अनेक प्रश्न आहेत. तर हे प्रश्न का निर्माण होतात, तर मराठी सिनेमाला सिनेमा करणं माहिती आहे, त्याचा व्यवसाय म्हणून त्याच्याकडे कसं पाहणं ते कळत नाही, आणि ते या प्रकारच्या उपक्रमातून आता कळेल. आणि मग याच्यातनं नुसतं आता कसं होतं की एक बॉक्स ऑफिस असतं, एक चॅनल असतं, एक OTT असतं, याच्या पलीकडे काय काय ॲव्हेन्यूज आहेत मार्केटसाठी ते माहिती नाहीत बऱ्याचशा लोकांना, आणि ते माहिती करून देण्यासाठी हा उपक्रम फारच चांगला होतो आहे. आणि ही चळवळ म्हणून उभं राहायला पाहिजे. हे आज एक घडलं आणि उद्या असं नाही, ते सतत यांना आपण आपल्या लोकांना एज्युकेट करत राहिलं पाहिजे, त्यांना ते सगळं दाखवायला पाहिजे, त्यांच्यात अवेअरनेस आणलं पाहिजे. त्याच्यासाठी हा उपक्रम आहे आणि हा उपक्रम हे सगळं पुढे यशस्वीपणे करेल. कैन आई स्टार्ट? मेरा नाम शीतल है, शीतल विद्या, हेड ऑफ मार्केटिंग फॉर मीडिया शिपर्स. एक्चुअली हमारा मिशन है स्प्रेडिंग स्टोरीज फ्रॉम एवरी कॉर्नर टू एवरी स्क्रीन. मराठी में इतनी सुंदर सुंदर स्टोरीज हुई हैं, इतने बेहतरीन तरीके से स्टोरीज बनी हुई हैं, क्यों वो केवल महाराष्ट्र तक लिमिटेड रहे, या क्यों केवल इंडियन ओरिजिन में ही लिमिटेड रहे? शायद इसका कोई बायर टर्की में भी है, शायद इसका कोई बायर साउथ कोरिया में है. ये एक एक्चुअली एक प्रकार का एक मिशन है, और हम इस मिशन को बहुत सीमलेस बनाना चाहते हैं. कमीशन नहीं, डायरेक्ट सिनेमा मेकर को बेनिफिट मिले, ये हमारा ऑब्जेक्टिव है. और ये एक बहुत सीमलेस तरीके से प्लेटफॉर्म के थ्रू ये पूरा चीज चलते रहे, दैट इज अवर कोर ऑब्जेक्टिव. एंड लास्ट बट नॉट लीस्ट, स्प्रेडिंग स्टोरी फ्रॉम एवरी कॉर्नर टू एवरी स्क्रीन तभी सक्सेसफुल है जिस टाइम के ऊपर प्रोड्यूसर्स, डायरेक्टर्स, एग्जीक्यूटिव प्रोड्यूसर इनको इसको एसेट करके यूज करना शुरू करें. इन्हें राइट्स मैनेजमेंट से लेकर टेरिटरी मैनेजमेंट की अंडरस्टैंडिंग जब उनके पास रहेगी, तो ज्यादा से ज्यादा लोग इसका बेनिफिट ले सकते हैं. और अल्टीमेटली हम यही चाहते हैं कि जो सिनेमा मेकर है, जो बनाते हैं, वो उसका हक उनके फेवर में आए और उनको ज्यादा से ज्यादा बेनिफिट मिले. सो अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडल और मीडिया शिपर्स के तत्वाधान में ये जो कार्यक्रम हो रहा है, हमारा उद्देश्य यही है कि ज्यादा से ज्यादा लोग इसका फायदा उठाएं और आगे इसका लाभ उठा के लोगों तक स्टोरीज पहुंचाएं.